नमस्कार, मी तुषार जोशी, दैवतकर गुरुजी। आज आपण या ठिकाणी पितृदोषाची लक्षणं आणि उपाय बघणार आहोत। तर पितृदोष आहे हे आपल्याला कसे कळेल याची काही लक्षणं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो। पितृदोष आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो या कर्त्या पुरुषाला त्या ठिकाणी सतत चिंता लागणे, त्याचप्रमाणे असाध्य व्याधी आजार लागणे अशी कारणं त्या ठिकाणी समोर येतात। तसेच घरात जो कर्ता पुरुष असतो याची निद्रानाश होणे म्हणजे झोप न येणे, ज्या काही गोष्टी पूर्वीच्या काळी त्याला शक्य असतील त्या गोष्टी आता अशक्य होणे, त्या गोष्टी करत असताना त्याला भीती वाटणे, त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा येत असूनही तो पैसा न टिकणे, तसेच घरामध्ये अनेकदा आजारपण उद्भवणे, अनेक व्यक्तींना घरामध्ये निगेटिव्हिटी खूप वाढणे, घरामध्ये अस्वास्थ्य लाभणे, घरामध्ये त्या व्यक्तीचं मन न रमणे, अस्वस्थता त्याच्या मनाला कायम लागून राहणे, घराच्या बाहेर चांगलं वाटत असेल, घरामध्ये आल्यावर त्याचं मन अस्वस्थ होत असेल, घरामध्ये त्याची चिडचिड होत असेल त्या व्यक्तीची, त्याचप्रमाणे घरातील जी काही लहान मुलं असतील ती नीट न वागणे, घरामध्ये एकमेकांची न पटणे, छोट्या छोट्या कारणांवरनं वादविवाद होत असतील, त्याचप्रमाणे घरामध्ये 5 ते 6 वर्षापर्यंत कोणतंही शुभ कार्य घडलेलं नसेल, उपवार मुली असतील तर त्यांचा विवाह लवकर न जमणे, विवाहामध्ये अडथळे निर्माण होणे, त्याचप्रमाणे संतती प्रतिबंध येणे अशी जर लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी आढळत असतील तर ही पितृदोषाच्या संबंधित लक्षणं असतात। मग यावर उपाय काय? तर पितृदोषावर उपाय म्हणजे त्या ठिकाणी आता भाद्रपद मास महिना सुरू आहे, या महिन्यामध्ये आपण महालय श्राद्ध ब्राह्मणाला बोलवून त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला जर शक्य असेल तर दर अमावस्येला हे तर्पण त्या ठिकाणी केले गेलं पाहिजे। पितृंसंबंधित तर्पण हे आपण दर अमावस्येला केलं पाहिजे। तसेच आपण पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी काशी, प्रयाग, मातृगया, पितृगया ही जी काही तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी सांगितलेली ह्या तीर्थक्षेत्रांना जाऊन जर आपण पिंडदान युक्त त्या ठिकाणी श्राद्ध केलं तर त्या ठिकाणी पितृदोषातून मुक्ती होते। श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धेने जे केले जातं कर्म त्याला श्राद्ध असे म्हणतात। म्हणून पितृंच्या श्रद्धेतून आपण जे कर्म करू त्यातून आपली पितृदोषातून मुक्ती होईल। त्याचप्रमाणे श्रीमद भागवत ग्रंथ जो संस्कृतमध्ये त्या ठिकाणी दिला गेलेला आहे, या श्रीमद भागवत ग्रंथाचं संस्कृतमध्ये पारायण आपल्या घरामध्ये जर झालं तर आपली पितृदोषातून मुक्तता होते। तसेच या ठिकाणी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली किंवा त्रिपिंडी हा विधी जर आपण त्या ठिकाणी केला तर आपली पितृदोषातून मुक्तता होते। आता पितृदोष येतात कोणत्या कारणाने? तर पितृदोष येण्याची कारण म्हणजे घरामध्ये अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू, स्त्री आणि पुरुष यांच्यावर अत्याचार होऊन झालेला मृत्यू त्यांचा, त्याचप्रमाणे श्राद्ध जे तिथीला होत नसेल, श्राद्धामध्ये अडचणी निर्माण होत असतील त्यामुळे त्या ठिकाणी पितरांना मुक्तता मिळायला अडचण होत असेल, श्राद्ध वेळेवर न होणे, अशा अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी पितृदोष निर्माण होतो। त्याचप्रमाणे कोणाला सर्पदंश होऊन त्या ठिकाणी वारलेलं असेल तर हे जी काही कारण आहे हे पितृदोषाशी संबंधित येतात आणि त्यामुळे आपल्याला हा पितृदोष लागत असतो। तर पितृदोषाची मुक्तता जर आपल्याला त्या ठिकाणी करायचं असेल तर या ठिकाणी आता महालय श्राद्ध आपण केलं तर आपली पितृदोषातून मुक्तता होते। नमस्कार।